नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, टॅक्स असिस्टंट, एएसओ, पोलीस भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे चालू घडामोडीसाठी जे प्रश्न विचारले जातात त्याविषयी आपण प्रश्न पाहूया. चालू घडामोडीबद्दलचे. नेक्स्ट, जगातील पहिले तरंगणारे शहर कोणत्या देशात विकसित करण्याचं प्रस्तावित आहे? ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया. योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आलेल्या पुराच्या समस्येला तोंड देण्यासाठी दक्षिण कोरियाला जगातलं पहिलं तरंगणारं शहर हे लवकरच मिळणार आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट IPI इंडिया अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम 2021 चा विजेता कोण आहे? श्रीनिवास जैन, मरियम अलवी, लक्ष्मी सुब्रमण्यम आणि भानुप्रकाश चंद्र. मरियम अलवी. आणि 2021 मध्ये कोणताही पुरस्कार दिला गेला नाही. याचं योग्य उत्तर आहे श्रीनिवास जैन आणि मरियम अलवी. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट इंडिया अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम 2021 श्रीनिवास जैन आणि NDTVच्या मरियम अलवी आणि द वीकचे लक्ष्मी सुब्रमण्यम आणि भानुप्रकाश चंद्र यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. नेक्स्ट, इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन IMF च्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची निवड झाली आहे? प्रेमलता अग्रवाल, मलावत पूर्णा, संतोष यादव, हर्षवंती विष्ट. योग्य उत्तर आहे हर्षवंती विष्ट. प्रख्यात गिर्यारोहक हर्षवंती विष्ट यांची इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे. नेक्स्ट, पेट्र फियाला यांनी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? ऑस्ट्रिया, प्राग, स्लोवाकिया, झेक प्रजासत्ताक. उत्तर आहे झेक प्रजासत्ताक. पेत्रा फियाला यांनी चेक प्रजासत्ताकाचे नवे पंतप्रधान म्हणून राष्ट्राध्यक्ष मिलोस झेमन यांनी शपथ घेतली. नेक्स्ट, 2021 मध्ये भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF कोणत्या राज्यात होणार आहे? पश्चिम बंगाल, केरळ, गोवा, दिल्ली. योग्य उत्तर आहे गोवा. 4 दिवसीय भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव ची 7वी आवृत्ती पणजी, गोवा इथं 10 ते 13 डिसेंबर 2021 च्या काळामध्ये होणार आहे. नेक्स्ट, गोव्यातील 52व्या ICFT युनेस्को गांधी पदक विजेते कोण आहे? लुईंग द सिक्रेट बॉन्ड्स चार्ड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी. बी. टिफिन, भारत. नाईट फॉरेस्ट, जर्मनी. किलिंग द युनाच खान, इराण. उत्तर आहे लुईंग द सिक्रेट बॉन्ड्स, फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहनिर्मित नाटक चित्रपट लुईंग द सिक्रेट बॉन्ड्स न गांधीतील IFA 52 मध्ये ICFT युनेस्को गांधी पदक हे जिंकले आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या चित्रपटानं 6व्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात संयुक्तपणे उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे? अ लिटल रेड फ्लावर फ्रॉम चायना, द सिन्स ऑफ द रेन, बरकत अँड द सन अबाव मी नेव्हर सिट्स, ओन व्हील अँड अशोर. योग्य उत्तर आहे सी. बरकत अँड द सन अबाव मी नेव्हर सीट. सर्वोत्कृष्ट चित्रपट दक्षिण आफ्रिकन चित्रपट बरकत आणि रशियन चित्रपट बरकत अँड सन अबाव मी नेव्हर सीट्स यांनी संयुक्तपणे शेअर केला. नेक्स्ट, भारतीय आयुर्विमा महामंडळाला RBI ची कोटक महिंद्रा बँकेतील भागीदारी सध्याच्या 4.96 वरून किती टक्क्यापर्यंत वाढवण्याची परवानगी मिळाली आहे? 4.99%, 9.99%, 6.99%, 7.99%. योग्य उत्तर आहे 9.99%. भारतीय रिझर्व्ह बँक RBI न लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LIC ला खाजगी सावकार कोटक महिंद्रा बँकेतील हिस्सा 9.99% वाढवण्याची मान्यता दिली आहे. नेक्स्ट, पुरुषाचा बॅलन डी'ओर पुरस्कार 2021 कोणी जिंकला आहे? करण जोशी, लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो, रॉबर्ट
लेवांडोव्स्की। योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी। लिओनेल मेस्सीनं विक्रमी 7व्यांदा पुरुषांचा बॅलन डी पुरस्कार जिंकला आहे। नेक्स्ट, मेरियम वेबस्टर शब्दकोशाने कोणता शब्द 2021चा शब्द म्हणून घोषित केला आहे? लस, सिकाडा, चिकाटी, बंड। योग्य उत्तर आहे लस। अमेरिकन प्रकाशन कंपनी मेरियम वेबस्टरनं 2021चा शब्द म्हणून लस हा शब्द निवडला आहे। नेक्स्ट, रिहानाला कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रीय नायक म्हणून नाव देण्यात आलं आहे? गॅम्बिया, कॅनडा, USA, बार्बाडोस। योग्य उत्तर आहे बार्बाडोस। रिहानाला बार्बाडोसची नॅशनल हिरो घोषित करण्यात आली आहे। नेक्स्ट, इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट IPI इंडिया अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम 2020 साठी कोणत्या पत्रकाराला सन्मानित करण्यात आला आहे? रितिका चोप्रा, निधी राजदान, शेरिन भान, नेहा दीक्षित। योग्य उत्तर आहे रितिका चोप्रा। द इंडियन एक्सप्रेसच्या रितिका चोप्रा यांना पत्रकारिता 2020 मध्ये उत्कृष्टतेचा IPI इंडिया पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे। नेक्स्ट, कोणता देश मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील पहिला देश बनला आहे ज्याने खाजगी क्षेत्रात सशुल्क पालक रजा लागू केली आहे? सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, UAE। योग्य उत्तर आहे UAE। संयुक्त अरब अमिराती हा भूमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशातील पहिला देश बनला आहे ज्यानं खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सशुल्क पालक रजा सुरू केली आहे। नेक्स्ट, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ CBIC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विवेक जोहरी, संगीता शर्मा, ओम प्रकाश दधीच, संदीप कुमार। योग्य उत्तर आहे विवेक जोहरी। ज्येष्ठ नोकरशहा विवेक जोहरी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ट्विटरचे नवीन CEO कोण आहेत? निकेश अरोरा, जॉर्ज कुरियन, पराग अग्रवाल, सुंदर पिचाई। योग्य उत्तर आहे पराग अग्रवाल। भारतात जन्मलेले पराग अग्रवाल ज्यांना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाव देण्यात आलं आहे, त्यांच्या जन्माच्या देशात अनेकांनी त्यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा केला आहे। 37 वर्षीय हे ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांच्यानंतर आले, ज्यांनी आपण पद सोडत असल्याची घोषणा केली। नेक्स्ट, भारतीय रेल्वे देशातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच घाट रेल्वे पूल उभारत आहे? तामिळनाडू, गुजरात, मणिपूर, उत्तराखंड। योग्य उत्तर आहे मणिपूर। भारतीय रेल्वे मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच घाट रेल्वे पूल बांधत आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस युनोनं रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आहे? 28 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर। योग्य उत्तर आहे 30 नोव्हेंबर। रासायनिक युद्धातील सर्व बळींसाठी संयुक्त राष्ट्राने मान्यता प्राप्त स्मृती दिन दरवर्षी 30 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। नेक्स्ट, 2021 मलेशियन ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूंनी जिंकलं आहे? सौरव घोसाळ, महेश मानगावकर, हरिधर पाल संधू, रमित टंडन। योग्य उत्तर आहे सौरव घोसाळ। भारतीय स्क्वॅश स्टार सौरव घोषालनी इतिहास रचला आहे, कारण तो मलेशियन ओपन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय स्क्वॅश खेळाडू ठरला आहे। नेक्स्ट, सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पाच्या वेळेवर अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी केंद्राने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय पॅनलचे प्रमुख कोणते? VK सारस्वत, रतन P वाटल, C राजीव कुमार, D चंद्रकुमार। योग्य उत्तर आहे रतन P वाटल। या समितीचे अध्यक्ष माजी वित्त सचिव रतन P वाटल आहेत। नेक्स्ट, गृह मंत्रालयानं
कोविड प्रतिबंधात्मक उपाय कोणत्या तारखेपर्यंत वाढवलाय? 31 डिसेंबर, 30 डिसेंबर, 30 नोव्हेंबर, 25 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 31 डिसेंबर. गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायाची वैधता ही 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली, कारण कोविड-19 प्रकार ओमिक्रॉनच्या या उदयामुळे ही तारीख वाढवलेली आहे. नेक्स्ट, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड CEL जे विकले जाणार आहे हे CPSE कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय. योग्य उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. केंद्र सरकारने स्पर्धात्मक बोली प्रक्रियेनंतर सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड CEL च्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. CEL ही विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग DSR अंतर्गत एक CPSE आहे. आर्थिक घडामोडीच्या कॅबिनेट समितीने सशक्त पर्यायी यंत्रणाने GOI च्या 100% इक्विटी शेअर होल्डिंगच्या विक्रीसाठी नंदल फायनान्स आणि लिजिंगच्या सर्वोच्च किमतीच्या बोलीला मान्यता दिली आहे. विजयी बोली 210 कोटीहून अधिक आहे. नेक्स्ट, प्राध्यापक रफिकुल इस्लाम नुकतेच निधन झालं. ते कोणत्या देशाचे अभ्यासक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते होते? भारत, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान. योग्य उत्तर आहे बांगलादेश. नॅशनल प्रोफेसर रफिकुल इस्लाम बांगलादेशातील एक विद्वान आणि सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत. नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 1952 मध्ये यांनी भाषाशास्त्रज्ञांनी भाषा चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि 2018 मध्ये त्यांना सरकारनं राष्ट्रीय प्राध्यापक बनवलं. त्यांना स्वातंत्र्य पुरस्कार, एकुशे पदक आणि बांगला अकादमी साहित्य पुरस्कार मिळाले. त्यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट, रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मरण दिन दरवर्षी केव्हा पाळला जातो? 28 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 4 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 30 नोव्हेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 30 नोव्हेंबर रोजी रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन साजरा केला जातो. रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रासायनिक शस्त्राचा धोका दूर करण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ने घेतलेल्या प्रतिज्ञाला देखील हा दिवस अधोरेखित करतो. नेक्स्ट, महिला बॉलोन डी ओ पुरस्कार 2021 जिंकणारी अलेक्सिया पुटेलास ही कोणत्या देशाची आहे? फ्रान्स, स्पेन, UK, अर्जेंटिना. उत्तर आहे स्पेन. स्पॅनिश फुटबॉल अलेक्सिया पुटेलास 2021च्या बॅलन डी ओ आणि फ्रान्स फुटबॉल पुरस्कारादरम्यान 2021 साठी बॅलन डी ओ फेमिनिनम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. FC बार्सिलोनाची मिडफिल्डर अलेक्सिया पुटेल ही ॲड्रा हेगरबर्ग आणि मेगन रॅपिनो यांच्यानंतर पारितोषिक जिंकणारी तिसरी महिला खेळाडू आहे. अर्जेंटिनाच्या लिओनी मेस्सीने 7व्यांदा बॅलन डी ओ पुरस्कार पटकावला आहे. बार्सिलोनाच्या 51 वर्षीय पेद्रीने 21 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट खेळासाठी कोपरा ट्रॉफी जिंकली आहे. नेक्स्ट, अलीपूर प्राणी उद्यान जे बातम्यांमध्ये येत होते ते कोणत्या भारतीय राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. कोलकाता येथील अलीपूर प्राणी उद्यानानं त्यांच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी 1 महिनाभर प्राणी दत्तक घेणं सुरू केलं आहे. प्राणी संग्रहालयातील देखील वर्षभर चालणारी एक दत्तक प्रक्रिया सरावासाठी होती. प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दत्तक शुल्क कमी करण्यात आलं आहे आणि लोकांना हरिण, वाघ आणि चिंपांझी यासारखे लोकप्रिय पक्षी आणि प्राणी याशिवाय कमी लोकप्रिय पक्षी आणि प्राणी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित केले जातात. नेक्स्ट, भारतातील कोणत्या बँकेने रिसायकल केलेल्या PVC प्लास्टिक पासून बनवलेलं पहिलं क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे? इंडसइंड बँक, HSBC, DCB, कॅनरा बँक. योग्य उत्तर आहे HSBC.
या बँकेनं, HSBC इंडिया बँकेनं प्लास्टिक कचरा वाचविण्यासाठी आणि एकूणच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पुनर्नवीकरण केलेल्या PVC प्लास्टिक पासून बनवलेलं देशातलं पहिलं क्रेडिट कार्ड हे लॉन्च केलं आहे. नेक्स्ट, 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयफा कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार गोल्डन पिकॉक मिळाला आहे? एकदा आम्ही तुमच्यासाठी चांगले होतो, डॉर्म, रिंग वंडरिंग, फर्स्ट फॉलन. योग्य उत्तर आहे रिंग वंडरिंग. आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाने 28 नोव्हेंबर पर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक इस्तवान साबो आणि मार्टिन कोर्से यांना या महोत्सवात सत्यजित रे लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. त्याचबरोबर हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वांना ऑनलाईन पाहता आला. 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांचे अनेक चित्रपट दाखवले. गोल्डन पिकॉक सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मानसा कांझू कानोको यांच्या रिंग वंडरिंग या जपानी चित्रपटाला देण्यात आला. नेक्स्ट, 52व्या इप्पी महोत्सवातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विजेत्याचे नाव सांगा. रेंडू माउंटन, निखिल महाजन, ब्रॅको शिम्ट, वक्लाव कंद्रंका. योग्य उत्तर आहे वक्लाव कंद्रंका. सेव्हिंग वन हू वॉज डेड चेक प्रजासत्ताकसाठी वाल्व कंद्रंका यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट, 52व्या आयफा महोत्सवात पुरुष श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं कुणाला गौरवण्यात आलं? जितेंद्र जोशी, प्रवीण कृपाकर, विनोदराज PC, सागर पुराणी. योग्य उत्तर आहे जितेंद्र जोशी. इक्फी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जितेंद्र जोशी यांना गोदावरीसाठी देण्यात आला. नेक्स्ट, खालीलपैकी जगातील सर्वात महाग शहर कोणतं आहे? पॅरिस, सिंगापूर, तेल अवीव, न्यूयॉर्क. योग्य उत्तर आहे तेल अवीव. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटच्या वर्ल्ड वाईल्ड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2021च्या अहवालानुसार इस्रायलचे तेल अवीव हे जगातील सर्वात महागडं शहर आहे. त्यानंतर पॅरिस हे दुसऱ्या आणि सिंगापूर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये पॅरिस हे सर्वात महागडं शहर होतं. 2021 मध्ये झुरिच आणि हाँगकाँग अनुक्रमे 4थ्या आणि 5व्या स्थानावर होते. एकूणच वरच्या क्रमवारीत विकसित आशियाई शहर आणि युरोपियन शहरांचं वर्चस्व आहे. आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियातील कमी श्रीमंत भागामधील शहरांना सर्वात कमी रँकिंगनं व्यापलं आहे. नेक्स्ट, भारत सरकारनं कोणत्या देशाच्या भागीदारीत इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल प्रोग्राम सुरू केला आहे? युनायटेड किंगडम, फ्रान्स, इस्रायल, ऑस्ट्रेलिया. योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. जलशक्ती मंत्रालयानं इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल प्रोग्राम सुरू केला. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा आहे. शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा अवलंब करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. क्षमता वाढवणं आणि प्रशिक्षण देणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचा सुमारे 70% भाग हा परिस्थिती समजून घेणं, सुधारणा प्रकल्पाद्वारे शिकवण्यावर केंद्रित करणं म्हणजेच परिस्थितीवर आधारित शिक्षण, लैंगिक समानता आणि विविधता यावर लक्ष केंद्रित करणं. पहिल्या टप्प्यासाठी 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली, 10 पुरुष आणि 10 महिला. यंग वॉटर प्रोफेशनल प्रोग्रामचा दुसरा टप्पा 2022 मध्ये सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया इंडिया वॉटर सेंटरद्वारे राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचं बीज 2019 मध्ये राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प उपक्रमाअंतर्गत देशादरम्यान आयोजित सह डिझाईन शाळेच्या अंतर्गत पेरलं गेलं. इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल प्रोग्रामची उद्दिष्ट जर आपण पाहिली तर जल व्यावसायिकांना आवश्यक ज्ञान, कौशल्य, नेटवर्कसह सुसज्ज करणं हे या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम आवश्यक नेटवर्क देखील प्रदान करेल जे जल व्यावसायिकांना देशातील जलस्रोतांच्या व्यवस्थापनात योगदान देण्यास सक्षम करेल. तसेच कार्यक्रमाचे
पार्श्वभूमी समर्थन जल व्यावसायिकांना भारतातील जलक्षेत्राच्या प्राधान्य क्रमांकाचे निराकरण करण्यास मदत करेल। नेक्स्ट, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2021 नुसार जगातील सर्वात स्वस्त शहर कोणतं आहे? हनोई, नोम पेन, ढाका, दमास्कस। योग्य उत्तर आहे दमास्कस। 173 शहरांच्या या यादीत सिरियाची राजधानी दमास्कस सर्वात खालच्या स्थानावर आहे। अर्थात हे या यादीतील सर्वात स्वस्त शहर ठरलंय। गेल्या काही वर्षापासून सिरिया युद्धजन्य परिस्थिती दिसून येते। सिरिया पाठोपाठ लिबियाची राजधानी त्रिपोलीचा नंबर लागतो। हुकुमशाह गद्दाफीच्या मृत्यूनंतर हे शहर गृहयुद्धाच्या आगीत अडकून पडलं। या यादीत उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद तळापासून 3ऱ्या क्रमांकावर आहे। ट्युनिस 4थ्या आणि आल्माटी 5व्या क्रमांकावर आहे। सिरियातील दमास्कस हे जगातील सर्वात स्वस्त शहर ठरलं। इस्रायलमधील शहर तेल अवीव जगातील सर्वात महागडं शहर ठरलंय। जगभरामध्ये जाणवणाऱ्या पुरवठा साखळीतील त्रुटीमुळे वस्तूच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे तेल अवीव हे शहर महागड्या शहराच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचल्याचं दिसून येतं। गेल्या अनेक वर्षात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात याच यादीत तेल अवीव 5व्या स्थानी होतं। नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या पोलीस विभागानं कॉल युअर कॉप नावाचं मोबाईल ॲप सुरू केलं आहे? नागालँड, लडाख, गुजरात, तमिळनाडू। याचं योग्य उत्तर आहे नागालँड। नागालँडचे डीजीपी जॉन लॉन्गकुमर यांनी अधिकृतपणे कोहिमा येथील पोलीस मुख्यालयात कॉल युअर कॉप मोबाईल ॲप लॉन्च केलं। हे ॲप एक्सलॉजिक्स टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे विकसित केलं गेलं आहे। ॲप राज्यातील सर्व नागरिकांना विशेषतः अडचणीत असलेल्या लोकांना पोलिसांशी थेट संपर्क साधण्यास सक्षम करेल आणि फक्त एका क्लिकवर सहज उपलब्ध होईल। ॲप मधील वैशिष्ट्यांमध्ये निर्देशिका, अलर्ट, पर्यटक टिप्स, जवळचे पोलीस स्टेशन, शोध यांचा समावेश आहे। नागरिक कोणत्याही अँड्रॉइड फोनवरून गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात आणि गुगल स्टोअरवरून ॲप डाउनलोड करता येईल। या ॲपमध्येच तुम्ही बातम्या, अपडेट, सल्ला हे देखील सूचना प्राप्त करू शकता। नेक्स्ट, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी किती राज्यसभा खासदारांना त्यांच्या गैरवर्तनामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलं? 15, 14, 13, 12। योग्य उत्तर आहे 12। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनियमित आणि हिंसक वर्तन केल्याबद्दल एकूण 12 राज्यसभा सदस्यांना निलंबित करण्यात आलं। एला मारम करीम सीपीएम, फुलो देवी नेताम काँग्रेस, छाया वर्मा काँग्रेस, रिपुन बोरा काँग्रेस, बिनॉय विश्वम सीपीआय, राजमणी पटेल काँग्रेस, डोला सेन टीएमसी, शांता छेत्री टीएमसी, सय्यद नासिर हुसेन काँग्रेस, प्रियंका चतुर्वेदी शिवसेना, अनिल देसाई शिवसेना, अखिलेश प्रसाद सिंग काँग्रेस हे 12 खासदार हे निलंबित करण्यात आले। नेक्स्ट, भारताच्या कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा 3रा गोलंदाज कोण बनला आहे? ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, यजुवेंद्र चहल। योग्य उत्तर आहे आर अश्विन। कानपूर येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा 3रा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय। 35 वर्षीय अश्विननं आपल्या 80व्या षटकात कसोटीच्या सामन्यात 419वा बळी घेत हरभजन सिंगच्या 103 सामन्यातील 417 बळीचा विक्रम हा मागे टाकला आहे। नेक्स्ट, जागतिक एड्स दिन 2021 ची थीम काय आहे? तुमची स्थिती जाणून घ्या, असमानता संपवा, एड्स संपवा आणि महामारीचा अंत करा। ग्लोबल सॉलिडॅरिटी, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी, समुदाय फरक करतात। योग्य उत्तर आहे असमानता संपवा, एड्स संपवा आणि महामारीचा अंत करा। जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूनं जागतिक एड्स दिन साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला। त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला। जागतिक एड्स दिन 2021 ची थीम असमानता समाप्त करणं, एड्स संपवणं आणि महामारीचा अंत करणं हा आहे। नेक्स्ट, भारतातील पहिलं खाजगीरित्या बनवलेलं क्रायोजेनिक रॉकेट इंजिन धवन
एक कोणत्या कंपनीनं विकसित केला आहे? ध्रुव जागा, कायरूट एरोपेस, बेलॉट्रिक्स एरोपेस, पिक्सेल. योग्य उत्तर आहे कायरूट एरोपेस. स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप स्कायरूट एरोपेसने भारतातील पहिलं खासगीरित्या तयार केलेलं क्रायोजेनिक रॉकेट इंजिन धवन 1 ची चाचणी केली, ज्याचा वापर त्याच्या आगामी विक्रम 2 लॉन्च व्हेकलच्या वरच्या टप्प्यात शक्ती देण्यासाठी केला जाईल. तर आपण स्कायरूट एरोपेसची स्थापना ही 12 जून 2018 ला झाली. याचं मुख्यालय हैदराबाद मधील तेलंगणा या ठिकाणी. त्याचे सहसंस्थापक सीईओ आणि सीटीओ पवन कुमार चंदाना आणि याचे सहसंस्थापक सीईओ नागा भारत डाका. नेक्स्ट, जागतिक एड्स दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1 डिसेंबर, 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर, 2 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर. HIV एड्स बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन हा साजरा केला जातो. भारताच्या नौदल स्टाफचे नवीन विद्यमान प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल आर हरिकुमार, ॲडमिरल कबीर सिंग, परशुराम नायडू मुरुसेगन, रॉबिन के धोवन. योग्य उत्तर आहे ॲडमिरल आर हरिकुमार. ॲडमिरल आर हरिकुमार यांनी ॲडमिरल कबीर सिंग यांच्याकडून 25वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल कबीर सिंग भारतीय नौदलाचे 24वे प्रमुख होते. 4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. 1971 मध्ये भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला केला, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवला आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यामध्ये महत्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन टायटन. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली आणि या कामगिरीचा सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे हा साजरा करते. नेक्स्ट, इंडियन इनिंग्ज द जर्नी ऑफ इंडियन क्रिकेट फ्रॉम 1947 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एमी बरुआ, अयाज मेनन, निपुण अविनाश, सागर पुराणिक. याचं उत्तर आहे अयाज मेनन. क्रीडा पत्रकार अयाज मेनन यांनी इंडियन इनिंग्ज द जर्नी ऑफ इंडियन क्रिकेट फ्रॉम 1947 हे पुस्तक लिहिलं आहे. एमी बरुआ, आसामी अभिनेत्री एमी बरुआ हिनं तिच्या पुरस्कार विजेता सेम खोर या चित्रपटासाठी टोरंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात बीट अभिनेत्री पुरस्कार जिंकला. हा चित्रपट दिमासा समाजाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक पैलूभोवती फिरतो. त्याचा वारसा आहे. खेमसोर पुस्तका पुरस्कार प्राप्त दिमासा भाषेतील चित्रपट खेमसोरच्या लोकांच्या प्रथा, चालीरीती आणि लोकश्रद्धेचं प्रतिनिधित्व करतो. उल्लेखनीय ही आहे की चित्रपटात एमी बरुआनी स्वतः नायिकाची भूमिका साकारली. याआधी चित्रपटाला टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट काल्पनिक कथा, सर्वोत्कृष्ट स्त्री चित्रपट, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट निर्माता या श्रेणीमध्ये उत्कृष्ट मान्यता मिळाली आहे. निपुण अविनाश हे मराठी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. संगीत, नाटक आणि दीर्घ 5 नाटकांच्या पुनरुज्जीवनासाठी ते ओळखले जातात. सागर पुराणिक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिनेते आहेत, जे प्रामुख्यानं कन्नड चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात काम करतात. सागरने रिंग रोड सुमा 2015 मधून चित्रपटात पदार्पण केलं, जे उल्लेखनीय आहे. ते सर्व महिलांच्या क्रूने बनवलं. हे कन्नड भाषेतलं पहिलं चित्रपट आहे. नेक्स्ट, प्रसिद्ध चेरी ब्लॉसम उत्सव भारतातील कोणत्या शहरात दरवर्षी साजरा केला जातो? गुवाहाटी, नैनिताल, शिलाँग, डेहराडून. योग्य उत्तर आहे शिलाँग. मेघालयची राजधानी शिलाँग प्रसिद्ध चेरी ब्लॉसम फेस्टिवल साजरा केला जातो. नेक्स्ट, कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिला अहरबल उत्सव साजरा केला आहे? आसाम, केरळ, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर. योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. कुलगाम जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभाग जम्मू काश्मीर यांनी काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेषतः अहरबल फॉल्स, कुलगाम, जम्मू आणि काश्मीर इथं पहिला अहरबल महोत्सव आयोजित केला. अहरबल धबधबा, ज्याला काश्मीरचा नायगरा धबधबा म्हणून देखील ओळखला जातो, जम्मू काश्मीर मधील काश्मीर खोऱ्याच्या नैऋत्य भागात एक हिल स्टेशन आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी कुलगाम जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभाग जम्मू आणि काश्मीर यांनी काश्मीर मधल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः
अहर्बल फॉल्स इथं कुलग्राम आणि जम्मू काश्मीरमधल्या पहिल्या अहर्बल महोत्सवाचं आयोजन हे केलेलं आहे। या उत्सवाबद्दल जर आपण पाहिलं तर एक कृषी, फलोत्पादन, मेंढी, पशुसंवर्धन, पर्यटक, खादी, ग्रामोद्योग मंडळ, मधुभक्षिका पालन, फुलशेती, हस्तकला, उद्योजक अशा विविध विभागांचे अनेक स्टॉल लावले होते। यापूर्वी अहर्बल महोत्सवात एक भाग म्हणून सांस्कृतिक, संगीतमय कार्यक्रम आणि साहसी उपक्रम यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू आणि काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यात पहिला अहर्बल उत्सव साजरा करण्यात आला। नेक्स्ट, EWS निश्चित करण्याच्या निकषावर पुनर्विचार करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या पॅनलचे नेतृत्व कोण करते? हसमुख अधिया, राजीव महर्षी, अजय भूषण पांडे, राजीव कुमार। योग्य उत्तर आहे अजय भूषण पांडे। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS हेड माजी वित्त सचिव अजय भूषण पांडे यांना निश्चित करण्यासाठी निकषाची पुनरावृत्ती करण्यासाठी केंद्राने 3 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे। नेक्स्ट, नवरोजी भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दीनयार पटेल, मिलन वैष्णव, अर्नेस्ट शनी, जयराम रमेश। योग्य उत्तर आहे दीनयार पटेल। लेखक दीनयार पटेल यांनी त्यांच्या नवरोजी पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम या पुस्तकासाठी प्रतिष्ठित कमलादेवी चट्टोपाध्याय पुस्तक पुरस्कार 2021 जिंकला। कमलादेवी चट्टोपाध्याय पुस्तक पारितोषिक 2018 मध्ये स्थापित करण्यात आले होते आणि हे सर्व राष्ट्रीयत्वाच्या लेखकाच्या गैरकाल्पनिक साहित्याचा सन्मान करते। हे पुस्तक 19व्या शतकातील नवरोजी यांचं चरित्र आहे, ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि दादाभाई नौरोजी हे एकमेव असे आहेत की भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश खासदार आहेत। नेक्स्ट, कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला सुवर्ण महोत्सवी समारंभासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून स्वाक्षरी केले आहे? सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात। योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश सरकारनं सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला ब्रँड अँबॅसिडर म्हणून स्वाक्षरी केली आहे। या राज्याच्या नामकरणाचे 50वे वर्ष आहे। तसेच चित्रपट निर्माता राहुल मित्रा यांची ब्रँड सल्लागार म्हणून घोषणा केली। मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ही घोषणा केली। नेक्स्ट, हॉर्नबिल फेस्टिवल हा सांस्कृतिक उत्सव कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार। योग्य उत्तर आहे नागालँड। नागालँडचा प्रतिष्ठित हॉर्नबिल फेस्टिवल, ज्याला उत्सवांचा उत्सव म्हटलं जातं, त्याच्या पारंपरिक स्वरूपात 1 डिसेंबर पासून सुरू आहे आणि या वर्षी महोत्सवाची 22वी आवृत्ती आहे। 10 दिवसीय सांस्कृतिक आणि पर्यटक वार्षिक डिसेंबरच्या सुरुवातीला होते आणि नागालँडच्या राज्यत्वाच्या दिवसाशी एकरूप होते। नेक्स्ट, कोणत्या संस्थेनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी भारतासोबत $250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? IMF, ADB, AIB, ब्रिक्स बँक। योग्य उत्तर आहे ADB, आशियाई विकास बँक म्हणजे ADB। आणि भारत सरकारने नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम पाठिंबा देण्यासाठी 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे। जागतिक दर्जाचे औद्योगिक नोड विकसित करणं आणि उच्चस्तरीय रोजगार निर्मिती करणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे। हा करार इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पहिल्या 2 उपकार्यक्रमासाठी प्रत्येकी $250 दशलक्ष साठी स्वाक्षरी करण्यात आली। नेक्स्ट, भारतीय पर्यटन विकास महामंडळ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुब्रमण्यम स्वामी, संबित पात्रा, लालसिंग आर्य, जमाल सिद्दीकी। योग्य उत्तर आहे संबित पात्रा। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांची भारतीय पर्यटन विकास महामंडळ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। ACC ने पर्यटन मंत्रालयाच्या भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचे अध्यक्ष ITDC आणि व्यवस्थापकीय संचालक MD ITDC चे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली। GKV राव IS अधिकारी ITDC चे व्यवस्थापकीय संचालक पद सांभाळतील। नेक्स्ट, कोणत्या देशानं अलीकडेच फ्युचर सोल्जर आधुनिकीकरण योजना सुरू केली? USA, UK, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स।
योग्य उत्तर आहे UK. युनायटेड किंगडमचं नुकतंच जगामध्ये आपलं लष्करी अस्तित्व वाढवण्याच्या उद्देशाने आपला फ्युचर सोल्जर आधुनिकीकरण योजनेचं अनावरण केलं. देशानं लष्करी सेवा देणारं मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रामध्ये भविष्यातील गुंतवणूक सुधारणेसाठी योजना जारी केल्या आहेत. देशाच्या संरक्षण मंत्रालयानं पुढील दशकात 8.6 अब्ज पाऊंड म्हणजेच 11.46 अब्ज किमतीच्या लष्करी उपकरणांमध्ये अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली आहे. नेक्स्ट, कॅरी 20 मॅटर ज्याचे जीवाश्म आता सापडले आहे ते 115 दशलक्ष वर्ष जुने होते. डॅश डॅश प्रजाती आहे. पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, वनस्पती. योग्य उत्तर आहे पक्षी. सुमारे 115 दशलक्ष वर्षापूर्वी आजच्या ब्राझीलमध्ये कॅरिरिया 20 मीटर राहत होता. ते क्रिटेशियस काळात जगत होते जेव्हा महाखंड गोंडावना ज्यामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारत समाविष्ट होते त्याचे विभाजित होते. नुकतेच ब्राझीलच्या सिएरा येथील पेंड्रा ब्रांका माइन येथील क्रॅटो फॉर्शिमन मधून कॅरिरिया 20 मॅटरचे काही पिस असलेला वेगळा उजवा पाय हे जीवाश्म. नेक्स्ट, नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल RBI कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावते? HDFC, PNB, ICICI, SBI. उत्तर आहे SBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI न स्टेट बँक ऑफ इंडिया SBI वर किंवा बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 19च्या उपकलम 2चं उल्लंघन केल्याबद्दल 1 कोटी रुपयाचा आर्थिक दंड ठोठावला आहे. नेक्स्ट, आयुर्वेद पर्व 2021 या 3 दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन करणाऱ्या आयुष राज्यमंत्र्याचे नाव सांगा? पियुष गोयल, मुंजपारा महेंद्रभाई, अजय सिंग, आनंद महतो. उत्तर आहे मुंजपारा महेंद्रभाई. आयुष मुंजपारा राज्यमंत्री महेंद्रभाई यांनी नवी दिल्लीत आयुर्वेद पर्व 2021चं उद्घाटन केलं. नेक्स्ट, कोणत्या देशानं सामान्य जनतेला चामड्याचे कोट परिधान आणि विक्रीवर बंदी घातली? उत्तर कोरिया, जपान, दक्षिण कोरिया, चीन. उत्तर आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया लेदर जॅकेट स्ट्रेच कोटवर बंदी लादत आहे जेणेकरून सामान्य लोक त्यांचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या शैलीची कॉपी करू नये. नेक्स्ट, 2021 इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? एक्सेलसेन, व्हिक्टर एक्सेलसेन, लिन डॅन. योग्य उत्तर आहे व्हिक्टर एक्सेलसेन. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेननं अंतिम फेरीत सिंगापूरच्या लोह किन ऊचा पराभव करून इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद हे पटकावलं. नेक्स्ट, कोणत्या शहरात प्रथमच 57 नोरो व्हायरसचे संशयास्पद रुग्ण आढळले आहेत? अलुप्पझा, अलक्कड, एर्नाकुलम, त्रिशूर. योग्य उत्तर आहे त्रिशूर. सेंट मेरी कॉलेज त्रिशूरच्या वसतिगृहात 54 विद्यार्थी आणि 3 कामगारांसह 57 लोकांना नोरो व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती आहे. नेक्स्ट, कॉलिन्स डिक्शनरीनं 2021चा शब्द म्हणून कोणता शब्द निवडला आहे? NFT, क्वांट, वॅक्स, लस. योग्य उत्तर आहे NFT. कॉलिन्स डिक्शनरीनं लाखो डॉलर्समध्ये विकू शकणाऱ्या डिजिटल टोकन्समध्ये रुची वाढवल्यानंतर NFT हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला आहे. नेक्स्ट, बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांमध्ये भारतातील बहुआयामी दारिद्र्य राज्य कोणते राज्य निवडले गेले? बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे बिहार. बिहारला 51.91% लोकसंख्येसह बहुआयामी दारिद्र्याची सर्वोच्च पातळी असलेलं राज्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. नेक्स्ट, पॅलेस्टिनी लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 30 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 29 नोव्हेंबर. पॅलेस्टिनी लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस 29 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, कोणते भारतीय राज्य भारतातलं पहिलं सायबर तहसील सुरू करणार आहे? केरळ, बिहार, UP, MP.
योग्य उत्तर आहे MP. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं मध्य प्रदेश राज्यात सायबर तहसील तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नेक्स्ट, झेक प्रजासत्ताकाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पेट्र फियाला, आंद्रेज बाबीज, मिलोस झेमन, जुआन कार्लोस. योग्य उत्तर आहे पेट्र फियाला. झेकचे अध्यक्ष मिलोस झेमन आणि मध्य व उजव्या आघाडीचे नेते पेट्र फियाला यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशात ओमिक्रॉन प्रथम सापडला आहे? जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इस्रायल, फ्रान्स. योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. ओमिक्रॉन कोविड प्रकार पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला आणि आता या देशाला USA, कॅनडा, UK आणि इतर अनेक युरोपियन राष्ट्रांसह अनेक देशांकडून प्रवास बंदी ही सहन करावी लागत आहे. कोणत्या राज्याने वाहनावर हिरवा कर लावण्यासाठी मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2021 मंजूर केले आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब. योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश विधानसभेनं मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2021 मोटार वाहनावरील कर वाढवण्यासाठी आणि वार्षिक 409.58 कोटी निव्वळ अतिरिक्त महसुलासाठी मंजूर केले. नेक्स्ट, बहुआयामी गरिबी निर्देशांकामध्ये भारतातील सर्वात कमी गरीब राज्य म्हणून कोणते राज्य निवडले गेले? तमिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ. योग्य उत्तर आहे केरळ. केरळ हे 0.71%, गोवा 3.76%, सिक्कीम 3.82%, तमिळनाडू 4.89% आणि पंजाब 5.59% हे भारतातील शीर्ष 5 सर्वात कमी दारिद्र्य असलेले राज्य म्हणून क्रमवारीत आहेत. नेक्स्ट, फिफा विश्वचषक 2022 साठी कोणते 2 संघ पात्र ठरतील? अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली आणि पोर्तुगाल, फ्रान्स आणि ब्राझील. योग्य उत्तर आहे इटली आणि पोर्तुगाल. युरोपसाठी 2022 विश्वचषक पात्रता फेरी ड्रॉ अशा प्रकारे ठेवण्यात आला आहे की पोर्तुगाल आणि इटलीमध्ये फक्त एकच संघ कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये प्रवेश करेल. याचा अर्थ सध्याच्या युरोपियन चॅम्पियन इटली फुटबॉल मधील सर्वात मोठा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो पुढील वर्षी होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकातून बाहेर राहणार आहे. नेक्स्ट, नॅशनल कॅडेट्स कॉर्पसने आपल्या स्थापनेच्या 73वा वर्धापन दिन कोणत्या तारखेला साजरा केला? 27 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 28 नोव्हेंबर. नॅशनल कॅडेट कॉर्प्सने 28 नोव्हेंबर 2021 रोजी आपला 73वा वर्धापन दिन साजरा केला आहे. नेक्स्ट, UAEचे अहमद नासिर अल रायसी यांनी कोणत्या पोलीस संघटनेचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? CBI, CARFT, इंटरपोल, CAPF. योग्य उत्तर आहे इंटरपोल. नॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन किंवा इंटरपोल इस्तंबूल, तुर्की येथे वार्षिक आमसभा आयोजित केली होती. नेक्स्ट, कोणत्या योजनेसाठी वित्त मंत्रालयानं 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे? मनरेगा, PMJDY, नीति आयोग आणि PMJDY. योग्य उत्तर आहे मनरेगा. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नुसार मनरेगाला अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी संपल्याने अर्थ मंत्रालयाने मनरेगा योजनेसाठी अंतिम उपाय म्हणून 10,000 कोटी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. नेक्स्ट, बॅलन डी'ओर 2019 पुरस्कार कोणी जिंकला आहे? काका, लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, लुका मॉड्रिक. योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सीनं 2019चा बॅलिनो डी'ओर पुरस्कार जिंकला होता, जो फुटबॉल मधील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्कारांपैकी एक आहे, जो दरवर्षी फ्रेंच न्यूज मॅगझिन फ्रान्स फुटबॉलद्वारे दिला जातो. नेक्स्ट, भारताने शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणत्या वित्त संस्थेसोबत $300 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? IMF, WB,
EBRD, ADB. योग्य उत्तर आहे ADB. भारत सरकार आणि ADB म्हणजे आशियाई विकास बँक यांनी 13 राज्याच्या शहरी भागात प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी $300 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री कोण आहेत? जी किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर. योग्य उत्तर आहे पुरुषोत्तम रुपाला. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या प्रकारच्या समर्पित व्यवसाय इन्क्युबेटरचे उद्घाटन केले. नेक्स्ट, कोणत्या नेत्याची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळली जाते? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, ज्योतिराव फुले, दयानंद सरस्वती. योग्य उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर यांची. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळली जाते. लाखो अनुयायी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईला चैत्यभूमी या ठिकाणी जमतात. नेक्स्ट, लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन ही चंद्रावरची संयुक्त मोहीम आहे, ज्यामध्ये कोणत्या 2 देशाचा समावेश आहे? भारत इस्रायल, भारत फ्रान्स, भारत जपान, भारत रशिया. योग्य उत्तर आहे भारत जपान. भारतीय आणि जपान अंतराळ संस्था ध्रुवीय प्रदेशाचा शोध घेण्याच्या उद्देशाने चंद्रावर संयुक्त मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मिशन मध्ये भारतीय चंद्र लँडर आणि जपानी रोवर यांचा समावेश असेल. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ने सिडली डायलॉग मध्ये या मिशनचा खुलासा केला आहे. नेक्स्ट, शाहीन 1A हे कोणत्या देशाचे भूपृष्ठावरून क्षेपणास्त्र आहे? भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश. योग्य उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्ताननं स्वदेशी विकसित केलेल्या शाहीन 1A पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. चाचणीचं उद्दिष्ट शस्त्रास्त्र प्रणालीचं विशिष्ट डिझाईन आणि तांत्रिक बाबीचं पुन्हा प्रमाणीकरण करण्यासाठी होतं. शाहीन 1A हे शाहीन 1 हप्त 4 क्षेपणास्त्राचा विस्तारित श्रेणी प्रकार आहे, ज्याचा पल्ला अंदाजे 900 किलोमीटर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशानं अलीकडेच फ्युचर सोल्जर आधुनिकीकरण योजना सुरू केली? USA, UK, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स. योग्य उत्तर आहे UK. युनायटेड किंगडमनं नुकतंच जगामध्ये आपले लष्करी अस्तित्व वाढवण्याच्या उद्देशानं आपल्या फ्युचर सोल्जर आधुनिकीकरण योजनेचं अनावरण केलं. देशानं लष्करी सेवा देणारं मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रामध्ये भविष्यातील गुंतवणूक सुधारण्यासाठी योजना जारी केल्या आहेत. देशाच्या संरक्षण मंत्रालयानं पुढील दशकात 8.6 अब्ज पाऊंड म्हणजे 11.46 अब्ज डॉलर किमतीच्या लष्करी उपकरणामध्ये अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली. नेक्स्ट, कॅरिरियाविस मॅटर ज्याचे जीवाश्म आता सापडले आहेत ते 115 दशलक्ष वर्ष जुने होते. डॅश डॅश प्रजाती आहे? सरपटणारे प्राणी, कीटक, वनस्पती, पक्षी. योग्य उत्तर आहे पक्षी. सुमारे 115 दशलक्ष वर्षापूर्वी आजच्या ब्राझीलमध्ये कॅरिरियाविस मेटर राहत होता. ते क्रिटेशियस काळात जगत होते, जेव्हा महाखंड गोंडावणा ज्यामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारत समाविष्ट नंतर विभाजित होते. गोंडावणा विभाजित होते. नुकतेच ब्राझीलच्या सिएरा येथील पेंड्रा ब्राका माइन येथील कॅस्टो फॉर्मेशन मधून कॅरिरियाविस मॅटरचे काही पिस असलेला वेगळा उजवा पाय जीवाश्म अवशेष या वर्षीच्या ध्यानचंद खेलरत्नसाठी यापैकी कोणत्या हॉकीपटूचे नामांकन करण्यात आले आहे? प्रबोध तिर्की, PR श्रीजयेश, एंड्रियन डिसोझा, धनंजय महाडिक. योग्य उत्तर आहे PR श्रीजयेश. PR श्रीजयेश या हॉकीपटूची ध्यानचंद खेलरत्नसाठी नामांकन करण्यात आलं आहे. मोदी सरकारने 6 जुलै 2021 रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अशा केला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा
खेळ क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। या पुरस्काराची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली। खेळांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो। UNPD नुसार कोणत्या देशाचा नाममात्र GDP एका वर्षात 20% कमी होण्याची शक्यता आहे? पाकिस्तान, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, इराण। योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान। युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम नुसार अफगाणिस्तानचा नाममात्र GDP 2020 मध्ये USD 20 अब्जवरून 20% कमी होऊन अवघ्या एका वर्षात USD 16 बिलियन वर येण्याची शक्यता आहे। नेक्स्ट, लोकतंत्र, राजनीती आणि धर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बिपिन शर्मा, सूर्यप्रकाश, प्रतीक अरोरा, नकुल कुमार वर्मा। योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाश। भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती भागात एका कार्यक्रमात इंग्रजीमध्ये लोकतंत्र, राजनीती आणि धर्म या इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन केलं संसदेच्या सभागृहामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी। केंद्राने EWS निश्चित करण्यासाठी निकषाची पुनरावृत्ती करण्यासाठी समिती नेमली। समितीचे नेतृत्व कोण करणार आहे? VK मल्होत्रा, विजय जोहरी, अजय भूषण पांडे, संजय सन्याल। योग्य उत्तर आहे अजय भूषण पांडे। माजी वित्त सचिव अजय भूषण पांडे या समितीचे प्रमुख असतील। जागतिक ॲथलेटिक्सचा वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? दुती चंद, PT उषा, हिमा दास, अंजू बॉबी जॉर्ज। योग्य उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज। जागतिक ॲथलेटिक्सने धावपटू अंजू बॉबी जॉर्ज हिला भारतातील या खेळाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नासाठी वुमन ऑफ द इयर म्हणून सन्मानित केले आहे। नेक्स्ट, भारत कोणत्या देशासोबत सुमारे 7.5 लाख AK-203 असॉल्ट रायफल खरेदी करण्याचा करार करणार आहे? फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, रशिया। योग्य उत्तर आहे रशिया। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटी दरम्यान भारत आणि रशिया यांच्यामध्ये 7.5 लाख AK-203 असॉल्ट रायफल्स पुरवण्याबाबत करार करणार आहेत। नेक्स्ट, गुलामगिरी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 2 डिसेंबर, 30 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर, 1 डिसेंबर। योग्य उत्तर आहे 2 डिसेंबर। गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा 2 डिसेंबर रोजी होणारा वार्षिक कार्यक्रम आहे जो 1986 पासून संयुक्त राष्ट्राच्या महासभेद्वारे आयोजित केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून आपण डिसेंबर मधील काही महत्त्वाचे दिवस आहेत तर ते आपण पाहूया। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन, 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, 2 डिसेंबर गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन, 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन, 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन, 5 डिसेंबर जागतिक माती दिन, 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन, 7 डिसेंबर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर मानवी हक्क दिन, 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन, 16 डिसेंबर विजय दिवस, 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन, 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिन, 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबर किसान दिवस, 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन, 25 डिसेंबर नाताळचा सण, 25 डिसेंबर सुशासन दिन भारत, 31 डिसेंबर नवीन वर्षाची संध्याकाळ। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता खेळाडू त्याच्या फ्रँचायझीने सोडला आहे? KL राहुल, संजू सॅमसन, वृषभ पंत, मयंक अग्रवाल। उत्तर आहे KL राहुल। पंजाब किंग्जने मयंक अग्रवाल आणि अनकॅप्ड अर्शदीप सिंग यांच्यासह 2 खेळाडूंना कायम ठेवलं आणि IPL 2022 मध्ये रिटेन्शन दरम्यान कर्णधार LK राहुल आणि ख्रिस गेल सह प्रमुख खेळाडूंना सोडावं लागलं। नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने स्ट्रीट शाश्वत, मूर्त, जबाबदार, अनुभवात्मक, वांशिक पर्यटन प्रकल्प
सुरू केला? तमिळनाडू, गोवा, केरळ, सिक्कीम. योग्य उत्तर आहे केरळ. केरळ टुरिझमनं अलीकडेच 7 जिल्ह्यामध्ये निवडक ठिकाणी स्ट्रीट म्हणजे शाश्वत, मूर्त, जबाबदार, अनुभवात्मक, वांशिक आणि पर्यटन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पामुळे अभ्यागतांना या ठिकाणच्या विविधतेचा अनुभव घेता येईल. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प कोझिकोड मधील कडलुंडी, पलक्कड मधील स्त्रीतल्ला आणि पत्तीथरा, कन्ननूर मधील पिनाराई आणि अचरकंडी, कोट्टायम मधील मरावंथुरुथू आणि मंचिरा, कासारगोंडा मधील वालियापरंबा, इडक्कू मधील कंथलरू आणि वायान मधील चेकांडी येथे राबवण्यात येणार आहे. नेक्स्ट, चॅलेंजर स्तरावरील एकेरी विजेतेपद पटकावणारा रामकुमार रामनाथ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस, धनुर्विद्या, टेबल टेनिस, बॅडमिंटन. योग्य उत्तर आहे टेनिस. ATP 80 मनामा स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय टेनिसपटू रामकुमार रामनाथने चॅलेंजर स्तरावरील एकेरी विजेतेपद पटकावलं. नेक्स्ट, राष्ट्रीय प्रदूषण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1 डिसेंबर, 29 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 2 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 2 डिसेंबर. दरवर्षी 2 डिसेंबर रोजी 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या हजारो लोकांच्या स्मरणार्थ वाढत्या प्रदूषणाच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, महिला टेनिस संघटनेनं कोणत्या राष्ट्रातील सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत? इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, चीन. योग्य उत्तर आहे चीन. महिला टेनिस असोसिएशन WTA ने चीनी टेनिसपटू पेंग शुआइंगच्या सुरक्षेबाबत चिंतेनं चीनमधील सर्व स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्लीचे कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारला? लेफ्टनंट जनरल मनोज कुमार मगो, व्हाईस ॲडमिरल HS शर्मा, एअर मार्शल दीपेंदु चौधरी, व्हाईस ॲडमिरल श्रीकांत. योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल मनोज कुमार मगो. लेफ्टनंट जनरल मनोज कुमार मगो यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्लीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे. नेक्स्ट, कोणतं शहर सार्वजनिक वाहतुकीचं साधन म्हणून रोपवे सेवा सुरू करणारं पहिलं भारतीय शहर बनण्यास तयार आहे? नोएडा, कानपूर, वाराणसी, लखनौ. योग्य उत्तर आहे वाराणसी. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून रोपवे सेवा सुरू करणारं उत्तर प्रदेशातील वाराणसी हे पहिलं भारतीय शहर बनण्यासाठी सज्ज झालंय. नेक्स्ट, हनुक्का हा लोकसंख्येच्या कोणत्या गटाद्वारे दरवर्षी साजरा केला जाणारा उत्सव आहे? मुस्लिम, शीख, ज्यू, ख्रिश्चन. योग्य उत्तर आहे ज्यू. हनुक्का ज्याला लाईट्सचा सण म्हणून ओळखला जातो, हा जुलमी राजवटीवरील विजयाचा उत्सव साजरा करणारा जूनचा सण आहे. BCE 2 या शतकात सेल्युसिड साम्राज्याविरुद्ध मॅग्बियन बंडाच्या सुरुवातीचं पुनर्स्मरण आहे. नेक्स्ट, जवाद चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये कधी थडकण्याची शक्यता आहे? 15 डिसेंबर, 10 डिसेंबर, 20 डिसेंबर, 4 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. चक्रीवादळ जवाद नावाचं चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, ऑल इंडिया रेडिओनं तरुणांना त्यांचा आवाज प्रसारित करण्यासाठी कोणता नवीन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? AIR नेक्स्ट, AIR नून, AIR बोर्ड, AIR नेक्स्ट. योग्य उत्तर आहे AIR NEXT. ऑल इंडिया रेडिओनं सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून तरुणांना त्यांचा आवाज प्रसारित करण्यासाठी एक व्यासपीठ देण्यासाठी AIR NEXT नावाचा नवीन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट, जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 29 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 30 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 2 डिसेंबर. जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट,
गृहमंत्र्यांनी कोणत्या शहरात मा शांकुभरी विद्यापीठाची पायाभरणी केली? अयोध्या, सोनीपत, सहारनपूर, लखनौ. योग्य उत्तर आहे सहारनपूर. केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मा शांकुभरी विद्यापीठाची पायाभरणी केली. नेक्स्ट, लिओनेल मेस्सीनं किती वेळा बॅलिनो डी पुरस्कार जिंकला? 7, 10, 5, 3. योग्य उत्तर आहे 7. लिओनेल मेस्सीनं फ्रान्स फुटबॉलने 2021 मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून 7व्यांदा बॅलिनो डी पुरस्कार जिंकला आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही भारतातील कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे राबवण्यात येणारी योजना आहे? उत्तराखंड, दिल्ली, कर्नाटक, गुजरात. योग्य उत्तर आहे दिल्ली. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत दिल्लीतील ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थयात्रेला जाऊ शकतात. तमिळनाडूमधील कर्तारपूर साहिब आणि वेलकन्नी चर्च अलीकडेच मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. 2020 आणि 2021 मध्ये साथीच्या आजारामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. नेक्स्ट, ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन नुसार अवयवदानामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? प्रथम, तिसरा, 5वा, 7वा. योग्य उत्तर आहे तिसरा. 27 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन द्वारे भारतीय अवयव दिन साजरा करण्यात आला. देशात प्रतिवर्षी करण्यात येणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाची संख्या 2013 मध्ये 4,990 वरून 2019 मध्ये 12,746 पर्यंत वाढली आहे. दान आणि प्रत्यारोपण वरील ग्लोबल ऑब्झर्वेटरी वर उपलब्ध आकडेवारीनुसार भारत आता USA आणि चीन नंतर जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, HAECHI-2 ने नुकतेच बातम्यामध्ये पाहिले गेले. हे ऑपरेशन कोणत्या संस्थेने केले आहे? केंद्रीय अन्वेषण ब्युरो, इंटरपोल, फेडरेशन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. योग्य उत्तर आहे इंटरपोल. इंटरपोलनं HAECHI सेकंड या सांकेतिक नावानं हाती घेतलेल्या अलीकडील ऑपरेशन अंतर्गत 20हून अधिक देशातील अंमलबजावणी संस्थांनी 1000हून अधिक लोकांना अटक केली आणि सुमारे $27 दशलक्ष अवैध निधी जप्त केला. हा कार्यक्रम सायबर सक्षम आर्थिक गुन्ह्यावर कारवाईचा एक भाग आहे. जागतिक ऑपरेशन मध्ये भारतानेही सहभाग घेतला आणि या अभ्यासामध्ये कायदेशीर ऑनलाईन जुगाराशी संबंधित नाणे घोटाळे, गुंतवणूक व फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग यासारख्या विशिष्ट प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीला लक्ष्य केले गेले आहे. नेक्स्ट, सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च हा भारताच्या कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय. पृथ्वी विज्ञान मंत्रालय एक प्रमुख राष्ट्रीय उपक्रम सुरू केला. वायू गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली म्हणून ओळखले जाते. हे भारतातील मोठ्या महानगर शहरांना हवेच्या गुणवत्तेवर स्थान विशिष्ट माहिती प्रदान करण्यास सक्षम करते. राष्ट्रीय राजधानीतील एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीमध्ये 372 वर होता. 0 आणि 50 मधील IQ चांगले, 51 आणि 100 मधील समाधानकारक, 101 ते 200 मध्यम आणि 200 ते 300 खराब, 301 ते 400 अतिशय खराब आणि 401 ते 500 गंभीर मानले जातात. नेक्स्ट, नॅशनल हेल्थ अकाउंट्सच्या अंदाजानुसार 2017-18 मध्ये भारताच्या GDP मध्ये सरकारी आरोग्य खर्चाचा वाटा किती होता? तर योग्य उत्तर आहे 1.35%. नॅशनल हेल्थ अकाउंट्सच्या भारतासाठी 2017-18च्या अंदाजानुसार देशाच्या GDP मध्ये सरकारी आरोग्य खर्चाचा वाटा 2013 ते 14 मध्ये 1.15% वरून 2017 ते 18 मध्ये 1.35% पर्यंत वाढवला. भारतातील पहिल्या ग्रास कन्झर्वेटरी जर्माप्लाझम कन्झर्वेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा. उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड मधील अल्मोडा जिल्ह्यातील राणीखेत या ठिकाणी भारतातील पहिल्या ग्रास कन्झर्वेटरीचं उद्घाटन करण्यात आलं.
2 नोव्हेंबर 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल किती आहे? योग्य उत्तर आहे 1,31,526 कोटी. नोव्हेंबर 2021 मध्ये एकत्रित जीएसटी महसूल 1,31,526 कोटी रुपये आहे. नेक्स्ट, किती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रथमच स्थायी संस्थात्मक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 80, 246, 124, 211. योग्य उत्तर आहे 246. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे 246 खेळाडू आणि प्रशिक्षकांना पहिल्यांदाच स्थायी संस्थात्मक पुरस्कार हे प्रदान केले आहेत. नेक्स्ट, बी पॉवर इंडिया पार्टनरशिप फोरम व्हर्च्युअल फॉर्मॅटमध्ये कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केले गेले आहे? जागतिक बँक, एडीबी, यूएनडीपी, AIIB आणि एडीबी. जागतिक बँक आणि यूएनडीपी याचं योग्य उत्तर आहे जागतिक बँक आणि एडीबी. हा कार्यक्रम जागतिक बँक आणि आशियाई बँक, ज्याला आपण एडीबी असं म्हणतो, यांनी इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम च्या आधारित आयोजित केला आहे. नेक्स्ट, कोणत्या बँकेनं महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम करण्यासाठी UIL सोबत करार केला आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI न आर्थिक सहाय्य देऊन महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी उषा इंटरनॅशनल लिमिटेड सोबत करार केला आहे. ही भारतातली सर्वात मोठी बँक आहे आणि 1921 मध्ये स्थापन झालेली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया हे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया हे झालं. भागभांडवलाचा जर विचार केला गेला तर जगामधल्या सर्वात 100 मोठ्या बँका आहेत. 100 बँकात या बँकेचा 2012 मध्ये 60वा क्रमांक लागत होता. 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता या नावानं स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. तर भारतातली सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून 157 परदेशी कार्यालय धरून 15,003 शाखा ह्या SBIच्या आहेत. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा SBIच्या आहेत. भारतात 14 प्रादेशिक हब्ज असून देशातील महत्त्वाच्या 57 शहरामध्ये विभागीय कार्यालये आहेत. गोवीने कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला ब्रँड अँबॅसिडर म्हणून साईन केले आहे? स्मृती मानधना, झुलन गोस्वामी, मिताली राज, दीप्ती शर्मा. योग्य उत्तर आहे स्मृती मानधना. ही भारताकडून 2 कसोटी, 20 एकदिवसीय आणि 20 2020 सामने खेळलेली ही क्रिकेटपटू आहे. मंथना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यम गती गोलंदाजी करते. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी मद्रास इन्क्युबेटेड स्टार्टअप म्हणजेच गोवी ने भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ब्रँड अँबॅसिडर म्हणून स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय निसर्गोपचार दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 17 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 18 नोव्हेंबर. नॅचरोपॅथी नावाच्या औषध विरहित औषध प्रणालीद्वारे सकारात्मक मानसिक आणि शारीरिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 18 नोव्हेंबर रोजी भारतामध्ये राष्ट्रीय निसर्गोपचार दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी घडली? 1991, 1984, 1990, 1981. योग्य उत्तर आहे 1984. भोपाळ वायू दुर्घटना 3 डिसेंबर 1984 या दिवशी मध्य प्रदेश येथील भोपाळ या शहरामध्ये घडली. युनियन कार्बाइड लिमिटेड या कंपनीच्या 610 नंबरच्या जमिनीखालील टँक मधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाइड मिथाइल आयसोसायनाइट MIC वायूच्या 40 टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. जवळपास 20,000 लोकांना या दुर्घटनेशी निगडीत आजारामुळे मृत्यू ओढावला गेला. नेक्स्ट, इंडिया रेटिंग अँड रिसर्चने भारताच्या आर्थिक वर्ष 22 GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? 9.4%, 6.4%, 10.1%, 8.6%. योग्य उत्तर आहे 9.4%.
रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग अँड रिसर्चर्स आर्थिक वर्ष 2022च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पन्न GDP 8.3% आणि वित्तीय वर्ष 22 मध्ये 9.4% अपेक्षित आहे. नेक्स्ट 2021चं शेवटचं सूर्यग्रहण कधी झालं? 4 डिसेंबर, 9 डिसेंबर, 7 डिसेंबर, 5 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. 4 डिसेंबरला सूर्यग्रहण हे अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी दिसले. 2021 मधलं वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण हे 4 डिसेंबरला झालं. नेक्स्ट मॅकडोलेना अँडरसन यांची कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? फिनलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे. योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. स्वीडनच्या माजी अर्थमंत्री सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या किंवा मॅकडोलेना अँडरसननी त्यांची दुसरी निवडणूक जिंकली आणि स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. स्वित्झर्लंड बद्दल जर आपण पाहिलं तर बासेल ही स्वित्झर्लंड मधील औषध उद्योगाची राजधानी आहे. सर्वात मोठं शहर हे झुरिच, त्याचं चलन हे स्विस फ्रँक. अधिकृत भाषा ही जर्मन, फ्रेंच आणि इटालियन आहे. झुरिच, जिनेवा आणि बासेल आणि लॉसने या शहरामध्ये WTO, WHO, ILO या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आसन, फिफाचे मुख्यालय, युनोचे दुसरं मोठं कार्यालय तसेच बँकेची मुख्य इमारत यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची अनेक कार्यालये आहेत. नेक्स्ट IMF चे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? डॉक्टर मुजुमदार शाह, सौम्या स्वामीनाथन, सुचित्रा एला, गीता गोपीनाथ. योग्य उत्तर आहे गीता गोपीनाथ. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ या IMF च्या पहिल्या उपव्यवस्थापिक संचालक म्हणून नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याचं लघुरूप IMF ही सदस्य राष्ट्रांना विनिमय दरावर आणि देवघेवीच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणाऱ्या बृहद अर्थशास्त्रीय धोरणाबाबत पाठपुरावा करावयास लागून जागतिक वित्तीय व्यवस्थावर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाणघेवाणीमध्ये समतोल राखणं, परदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी परदेशी चलन प्राप्त करून घेणं, चलनविषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणं, एखाद्या देशाचं देय चलन फेडण्यासाठी अन्य चलन देण्याची सुविधा अस्तित्वात आणणं, परदेशी चलन विनिमय दरात स्थैर्य प्राप्त करणं हे आहे. नेक्स्ट साऊथ एशिया जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या भारतीय शहरात सर्वाधिक CTV कव्हरेज आहेत? चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई. योग्य उत्तर आहे चेन्नई. दक्षिण आशिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अहवालामध्ये जगभरातील अभ्यास केलेल्या 130 शहरांमध्ये चेन्नईमध्ये प्रति चौरस किलोमीटर आणि प्रति 1000 लोकसंख्येमागे सर्वाधिक CCTV कव्हरेज आहे. नेक्स्ट जागतिक अपंग दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 डिसेंबर, 1 डिसेंबर, 6 डिसेंबर, 3 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 3 डिसेंबर. जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून देखील ओळखला जातो. नेक्स्ट सूर्यग्रहण दरम्यान सूर्यासमोर काय येते आणि त्याचा प्रकाश रोखतो? मंगळ, पृथ्वी, चंद्र, शुक्र. योग्य उत्तर आहे चंद्र. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो आणि काही भागात सूर्याचा प्रकाश अंशतः किंवा पूर्णतः अवरोधित करतो आणि पृथ्वीवर सावली पडते तेव्हा सूर्यग्रहण होते. नेक्स्ट तेलुगू गीतकार सिरिवेला सीताराम शास्त्री यांचं निधन 2019 मध्ये चित्रपट जगत आणि साहित्यातील योगदानासाठी कोणता सन्मान देण्यात आला? भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. योग्य उत्तर आहे पद्मश्री. पुरस्कार विजेते तेलुगू गीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिरिवेला सीताराम शास्त्री यांचं फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित गुंतागुंतीमुळे निधन झालं. नेक्स्ट कोणत्या भारतीय राज्यात ओमिक्रॉन कोविड प्रकाराची भारतातील पहिली 2 प्रकरणं नोंदवली गेली आहेत? तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान. योग्य उत्तर आहे कर्नाटक.
भारतातील कर्नाटक मध्ये ओमिक्रॉनची 2 प्रकरणं आढळून आली. नेक्स्ट 2017 ते 19 या कालावधीमध्ये 7वा डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार कोणी जिंकला आहे? प्रखर कुमार, निशांत शर्मा, व्ही प्रवीण राव, शिखर अग्रवाल. योग्य उत्तर आहे शिखर अग्रवाल. प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही प्रवीण राव यांनी 2017-18 या कालावधीमध्ये 7वा डॉक्टर SM स्वामीनाथन पुरस्कार जिंकला. नेक्स्ट फॉर्च्यून इंडिया 50 सर्वात शक्तिशाली महिलाच्या यादीत कोण अव्वल आहे? प्रियंका चोप्रा, निर्मला सीतारामन, नीता अंबानी, गीता गोपीनाथ. योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन फॉर्च्यून इंडिया 50 मधील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत शीर्षस्थानी आहेत, तर रिलायन्सच्या नीता अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नेक्स्ट पेटीएम्स बँक लिमिटेडने एक राष्ट्र एक कार्ड ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एक कार्ड लॉन्च केले आहे. त्याचे नाव काय आहे? पेटीएम ट्रान्स कार्ड, पेटीएम टाइम कार्ड, पेटीएम ट्रॅव्हल कार्ड, पेटीएम ट्रान्झिस्ट कार्ड. योग्य उत्तर आहे पेटीएम ट्रान्झिस्ट कार्ड. पेटीएम्स बँक लिमिटेडने एक राष्ट्र एक कार्ड ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पेटीएम ट्रान्झिस्ट कार्ड हे लॉन्च केले आहे. नेक्स्ट भारतात राष्ट्रीय अपस्मार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 17 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 17 नोव्हेंबर. भारतात एपिलेसी फाउंडेशनद्वारे दरवर्षी 17 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय अपस्मार दिन साजरा केला जातो, ज्यामुळं एपिलेसी बद्दल जागरूकता निर्माण होते. नेक्स्ट दुष्काळाशी जुळवून घेण्यासाठी प्रादेशिक कृती आराखडा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ब्रिक्स, G20, आसियान, BIMSTEC. योग्य उत्तर आहे आसियान. युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया पॅसिफिकनं दुष्काळाशी जुळवून घेण्यासाठी एशियन प्रादेशिक कृती योजना सुरू केली आहे. नेक्स्ट NTPC सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि NTPC लिमिटेड यांनी गॅस आधारित ऊर्जेसह अक्षय ऊर्जा आणि इतर स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि साठवणीसाठी एक सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ड्युअल रेशन योजना सुरू केली आहे? झारखंड, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ड्युअल रेशन म्हणजे दारापाशी रेशन या योजनेचं उद्घाटन केलं आहे. नेक्स्ट गोवा 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात कोणता चित्रपट प्रदर्शित केला जाईल? लिमिटेडने अक्षय ऊर्जेची निर्मिती आणि साठवणूक करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? SJVN लिमिटेड, IOCL, NHPC लिमिटेड, पॉवर ग्रीड. योग्य उत्तर आहे IOCL. सूरराय पोत्रू, जुनगल, सर्व पत्ता परंबराय, जय भीम. योग्य उत्तर आहे कुझुनगल. गोव्यातील 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात तमिळ चित्रपट कुझुंगल प्रदर्शित केला जाईल. नेक्स्ट 2021 मध्ये कोणते शहर 82वी अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद आयोजित करत आहे? शिमला, गुरुग्राम, लखनौ, नवी दिल्ली. योग्य उत्तर आहे शिमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिमला, हिमाचल प्रदेश इथं 2 दिवसीय 82व्या अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषदेचं उद्घाटन केलं. द डिस्पोटर हाऊ विश्वनाथ प्रताप सिंग शॉक इंडिया पुस्तकाचे लेखक कोण? आदिल हुसेन, जयदीप हार्डीकर, मुकेश बत्रा, देवशीष मुखर्जी. योग्य उत्तर आहे देवशीष मुखर्जी. देवशीष मुखर्जी यांनी द डिस्पेटर हाऊ विश्वनाथ प्रताप सिंग शुक इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे. भारत आणि बांगलादेशाने कोणता दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? 3 डिसेंबर, 2 डिसेंबर, 6 डिसेंबर, 5 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 6 डिसेंबर. भारत आणि बांगलादेशाने 6 डिसेंबर ज्या दिवशी भारताने बांगलादेशाला औपचारिक मान्यता दिली तो दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट
भारत इंडोनेशिया आणि इटालीसह G20 टोरंटो मध्ये सामील झाला आहे. भारत कोणत्या वर्षी G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल? 2024, 2023, 2025, 2022. योग्य उत्तर आहे 2023. भारत डिसेंबर 2022 मध्ये इंडोनेशियाकडून G20 अध्यक्षपद स्वीकारेल आणि 2023 मध्ये पहिल्यांदाच G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल. नेक्स्ट, रतन टाटा यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या कारणासाठी मिळाला? कोविड-19 लसीमध्ये योगदान, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणगी, कर्करोगाच्या उपचारात योगदान आणि पुरासाठी देणगी. योग्य उत्तर आहे कर्करोगाच्या उपचारात योगदान. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की रतन टाटा यांनी राज्यातील कर्करोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी राष्ट्रपती रंग पुरस्कार समारंभ आयोजित केला आहे? राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश पोलिसांनी शिमल्याच्या ऐतिहासिक रिज ग्राउंडवर प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड आयोजित सोहळा केला आहे. नेक्स्ट, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2021च्या 40व्या आवृत्तीत खालीलपैकी कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे? हरियाणा, आसाम, राजस्थान, बिहार. योग्य उत्तर आहे बिहार. बिहार पॅव्हेलियन 2001 IITF 2021 मध्ये मधुबनी, मंजुषा कला, टेराकोटा, हातमाग आणि राज्यातील इतर स्वदेशी उत्पादनामध्ये राज्याची कला आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रदर्शन करून 6वे सुवर्ण पदक जिंकले आहे. नेक्स्ट, RBIनं खालीलपैकी कोणाची रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे? नागेश्वर राव वाय, CK मिश्रा, दिलीप कुमार बोस, RS शर्मा. योग्य उत्तर आहे नागेश्वरराव वाय. सर्वोच्च बँकेनं RBIच्या कायद्याच्या कलम 45(I)(2) अंतर्गत नागेश्वरराव वाय माजी कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांची कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय संस्थांसाठी भारत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ संयुक्त सायबर ड्रिल 2021 इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन ची स्थापना केव्हा केली? 1850, 1855, 1865, 1860. योग्य उत्तर आहे 1865. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियननं 17 मे 1865 रोजी इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन म्हणून स्थापना केली, ज्यामुळे सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था अजूनही कार्यरत आहे. नेक्स्ट, एकदा विकसित झालेल्या वादळाला कोणत्या देशाच्या नावावरून जवाद म्हटले जाईल? सौदी अरेबिया, UAE, कतार, ओमान. योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. एकदा विकसित झालेल्या वादळाला सौदी अरेबियाने नाव दिल्याने जवाद म्हणजे उच्चार जो वाद म्हटले जाईल. USA लष्करी कर्मचारी आणि कोणत्या देशानं 27वा वार्षिक ऑपरेशन अलोफ्ट रेडिनेस अँड ट्रेनिंग सागरी सराव सुरू केला आहे? चीन नौदल, म्यानमार नौदल, बांगलादेश नौदल, पाकिस्तानी नौदल. योग्य उत्तर आहे बांगलादेश नौदल. US लष्करी कर्मचारी आणि बांगलादेश नौदल यांनी बंगालच्या उपसागरात 27व्या वार्षिक कोऑपरेशन अपलोड रेडिनेस अँड ट्रेनिंग सागरी सरावाला सुरुवात केली. नेक्स्ट, कोणत्या संस्थेनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी भारतासोबत 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? AIIB, ब्रिक्स बँक, IMF, ADB. योग्य उत्तर आहे ADB. आशियाई विकास बँक आणि भारत सरकारनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, फिटेक वरील विचार नेतृत्व मंच इन्फिनिटी गॅदरिंग कोणत्या तारखेला सुरू करण्यात आले आहे? 4 डिसेंबर 2020, डिसेंबर 2021, 4 डिसेंबर 2021, 5 डिसेंबर 2021. योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर 2021. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिटनेसवरील विचार नेतृत्व मंच इन्फिनिटी गॅदरिंग लॉन्च केली आहे. नेक्स्ट, G20 टोरंटोमध्ये इतर कोणते 2 देश भारतात सामील झाले आहेत? व्हिएतनाम, इराण, इंडोनेशिया, इटाली, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका. योग्य उत्तर आहे इंडोनेशिया, इटाली. भारत
G20 टोरेंको मध्ये सामील झाला आहे आणि G20 कार्यक्रमाची सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी इंडोनेशिया आणि इटाली सोबत काम करतील. नेक्स्ट, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्याने क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 471.41 कोटी रुपयावर स्वाक्षरी केली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्यानं 1M क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणासाठी 471.41 कोटी रुपयाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, जागतिक अपंग दिन 2021 ची थीम काय आहे? अपंग व्यक्तींना सक्षम करणं, सर्वसमावेशकता आणि समानता सुनिश्चित करणं, अपंग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग, सर्वांसाठी शाश्वत आणि लवचिक समाजाच्या दिशेनं परिवर्तन, परत तयार करणे चांगलं, अपंगत्व समावेशक, प्रवेशयोग्य आणि टिकाऊ पोस्ट, कोविड-19 जगाकडे. योग्य उत्तर आहे अपंग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग. 2021च्या जागतिक अपंग दिनाची थीम दिव्यांग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग. नेक्स्ट, भारत पर्यटन विकास महामंडळचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सुधांशु त्रिवेदी, जय शहा, जी कमलावर्धनराव, संबित पात्रा. योग्य उत्तर आहे संबित पात्रा. संबित पात्रा यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं भारतीय पर्यटन विकास महामंडळ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. खालीलपैकी कोणता दिवस 4 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो? भारतीय पोस्टल सेवा दिवस, भारतीय नौदल दिन, भारतीय विज्ञान सेवा दिन, भारतीय पोस्टल सेवा दिवस. योग्य उत्तर आहे भारतीय नौदल दिन. भारतीय नौदलाच्या भूमिकेची आणि कामगिरीची कबुली देण्यासाठी 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने जगन्ना विद्या देवेंना योजनेची 3रा हप्ता जारी केला आहे? ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा. उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी जगन्ना विद्या देवेंना च्या 3ऱ्या हप्त्याचा भाग म्हणून निधी जारी केला आहे. नेक्स्ट, 2021 मध्ये कोणते शहर आंतरराष्ट्रीय आंबेडकर कॉन्व्हेलचे यजमानपद भूषवत आहे? पुणे, नवी दिल्ली, वाराणसी, चेन्नई. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आंबेडकर कॉन्व्हेलचे उद्घाटन करण्यात आले. SC आणि ST विधिमंडळ आणि संसद सदस्य आणि डॉक्टर आंबेडकर चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे कॉन्व्हेलचं आयोजन करण्यात आले आहे. नेक्स्ट, विमानतळामधील भारतातील पहिला बायोमेट्रिक्स आधारित डिजिटल प्रक्रिया प्रणालीचे नाव काय आहे? टेक यात्रा, दिगी यात्रा, टेक्नो बोर्डिंग, डिजी बोर्डिंग. योग्य उत्तर आहे दिगी यात्रा. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री VK सिंह यांनी घोषणा केली की भारतीय विमानतळ प्राधिकरण देशातील पहिल्या चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानावर आधारित बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीवर काम करत आहे. वाराणसी, पुणे, कलकत्ता आणि विजयवाडा विमानतळावर प्रवाशासाठी हे प्रायोगिक तत्वावर चालवले जाणार आहे. ही बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणाली डिजी यात्रा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे. डिजी यात्रा उपक्रम पेपरलेस हवाई प्रवासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. प्रवाशांच्या प्रवेशासाठी आणि संबंधित आवश्यकतांसाठी ही बायोमेट्रिक आधारित डिजिटल प्रक्रिया प्रणाली आहे आणि ही प्रणाली 2022च्या सुरुवातीला होणार आहे. नेक्स्ट, सिरस्टा योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली आहे? शिक्षण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. सामाजिक न्याय आणि अधिकारिकता मंत्रालय लक्षित क्षेत्रांमध्ये योजना उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण सुरू करणार आहे. ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीवर आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल आणि निवासी सुविधा असलेल्या नामांकित खाजगी शाळेमध्ये गुणवत्ता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण प्रदान करेल. नेक्स्ट, निजामुद्दीन बस्ती हा भारतातील कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आधारित संवर्धन प्रकल्प आहे? उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, बिहार,
जम्मू आणि काश्मीर. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. युनेस्कोनं भारताच्या राजधानीतील निजामुद्दीन बस्ती येथील संवर्धनाच्या प्रयत्नासाठी उत्कृष्टता आणि शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता पुरस्कार प्रदान केला आहे. निजामुद्दीन परिसरात हुमायूनच्या थडग्याचं जागतिक वारसा स्थळ हजरत निजामुद्दीन बस्तीची शतकानुशतकेची जुनी वसाहत आहे. त्या इतरांचा समावेश आहे. आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर याद्वारे दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, दिल्ली अर्बन हेरिटेज फाउंडेशन आणि हजरत निजामुद्दीन बस्तीच्या समुदाय गटाच्या भागीदारीत हे संवर्धन केले जात आहे. नेक्स्ट, 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा महिला जयवर्धने यांच्यासह जेनेट ब्रिटनचा ICC हॉल ऑफ फेमस मध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्रिटन कोणत्या देशासाठी खेळला? दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, न्यूझीलंड. योग्य उत्तर आहे इंग्लंड. 2021 मध्ये इंग्लंडच्या जेनेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा महिला जयवर्धने ICC हॉल ऑफ फेमस मध्ये समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट, सुधारित रेझॉंगला युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला करण्यात आलं आहे? हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, सिक्कीम. योग्य उत्तर आहे लडाख. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लडाखच्या रेझॉंगला नव्याने सुधारित युद्धाचे स्मारक उद्घाटन करण्यासाठी लेह येथे आले होते. 1962च्या युद्धात चीनी सैन्यांचा पराभव करणाऱ्या 13 कुमायूं रेजिमेंटच्या सन्मानार्थ बांधले गेले. नेक्स्ट, जागतिक तत्वज्ञान दिवस कोणत्या तारखेला जगभरात साजरा केला जातो? 15 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 18 नोव्हेंबर. जागतिक तत्वज्ञान दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. 2021 मध्ये हा दिवस 18 नोव्हेंबर रोजी येतो. नेक्स्ट, वॉटर हिरोज शेअर युअर स्टोरीज स्पर्धा कधी सुरू होईल? 30 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर. जलशक्ती मंत्रालयाची वॉटर हिरोज शेअर युअर स्टोरीज ही स्पर्धा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आणि ती 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालली. नेक्स्ट, उत्तर प्रदेशातील पहिल्या वायू प्रदूषण टॉवरचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? गाझियाबाद, लखनौ, कानपूर, नोएडा. योग्य उत्तर आहे नोएडा. यूपीचा पहिला वायू प्रदूषण नियंत्रण टॉवर नोएडामध्ये उघडण्यात आला. नेक्स्ट, भारतातील पहिल्या समर्पित मत्स्य व्यवसाय इन्क्युबेटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पुणे, डेहराडून, कोची, गुरुग्राम. योग्य उत्तर आहे गुरुग्राम. वास्तविक बाजारपेठेच्या नेतृत्वाखाली परिस्थितीत मत्स्यपालन स्टार्टअपचे पालन पोषण करण्यासाठी हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये अशा प्रकारच्या पहिल्या समर्पित मत्स्य व्यवसाय इन्क्युबेटरचे उद्घाटन करण्यात आले. इन्क्युबेटला सेन्सेक आणि NCDC फिशरीज बिझनेस इन्क्युबेट सेंटर म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण साधारणतः 25 प्रश्न पाहिलेले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी दररोज करंट अफेअर्स 25 क्वेश्चन पाहत आहोत. एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, टॅक्स असिस्टंट, एओसो, टेट इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहूया. नेक्स्ट, कोणत्या बँकेने इंडिया, आयएनएक्स आणि एक्सियस वर त्यांचे USD 650 दशलक्ष ग्रीन बॉन्ड्स एकाच वेळी सूचीबद्ध केले आहेत? फेडरल बँक, धनलक्ष्मी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक. योग्य उत्तर आहे बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ने इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज इंडिया आणि लक्झेंबर्ग स्टॉक एक्सचेंज वर त्यांचे USD 650 दशलक्ष ग्रीन बॉन्ड एकाच वेळी सूचीबद्ध केले आहेत. नेक्स्ट, दूरदर्शन केंद्राच्या स्टेशनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? शिमला, डेहराडून, कानपूर, गोरखपूर. योग्य उत्तर आहे गोरखपूर. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे दूरदर्शन केंद्राच्या अर्थ स्टेशनचे उद्घाटन केले. नेक्स्ट, RBI ने सर्व डिपॉझिट घेणाऱ्या NBFC, NBFCSD ला 6 महिन्याच्या आत किती शाखांमध्ये अंतर्गत लोकपाल नियुक्त करण्याचे बंधनकारक केले आहेत? 5, 10, 15, 20. योग्य उत्तर आहे 10. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 10 किंवा अधिक शाखांसह ठेवी घेणाऱ्यासाठी अंतर्गत लोकपाल यंत्रणा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, OECD ने FY22 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? 10.7%, 9.4%, 9.9%, 8.7%. योग्य उत्तर आहे 9.4%. पॅरिस आधारित ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD ने FY22 साठी भारताच्या वाढीचा अंदाज सप्टेंबर 2021 मध्ये अंदाजित 9.7% वरून 9.4% पर्यंत कमी केला. नेक्स्ट, निजामुद्दीन बस्ती हा संवर्धन प्रकल्प कोणत्या भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशावर आधारित आहे? नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. युनेस्कोनं भारताच्या राजधानीतील निजामुद्दीन बस्ती येथील संवर्धनाच्या प्रयत्नासाठी उत्कृष्टता आणि शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता पुरस्कार प्रदान केला आहे. नेक्स्ट, 2024 पर्यंत भारतात किती अणुभट्ट्या असतील? 7, 8, 5, 9. योग्य उत्तर आहे 9. 2024 पर्यंत देशात 9 अणुभट्ट्या असतील आणि उत्तर भारतातील पहिला अणुप्रकल्प दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर हरियाणाच्या गोरखपूर मध्ये उभारला जाईल, अशी माहिती सरकारने राज्यसभेत दिली. नेक्स्ट, इंडो एशिया फंड ॲडव्हायझरीचे संस्थापक प्रदीप शहा यांची NARCL चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NARCL चे पूर्ण नाव काय आहे? राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना महामंडळ, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी, गैर मालमत्ता पुनर्रचना कंपनी. योग्य उत्तर आहे राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी. योग्य उत्तर आहे इंडो एशिया फंड ॲडव्हायझरीचे संस्थापक प्रदीप शहा यांची नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, देशाच्या शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी भारत सरकारला मदत करण्यासाठी ADB ने किती कर्ज मंजूर केले आहे? $500 दशलक्ष, $100 दशलक्ष, $300 दशलक्ष, $250 दशलक्ष. योग्य उत्तर आहे $500 दशलक्ष. ADB ने भारत सरकारला देशातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणावरील COVID-19 महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी USD 500 दशलक्ष म्हणजे सुमारे 3,752 कोटी कर्ज मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात पूर्वांचल एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा. योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील करवलखेरी येथे पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. नेक्स्ट, जागतिक मृदा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 4 डिसेंबर, 3 डिसेंबर, 6 डिसेंबर, 5 डिसेंबर.
योग्य उत्तर आहे 5 डिसेंबर. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवण्यासाठी निरोगी मातीच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, 10व्या वार्षिक WCM अहवालाच्या 2021 आवृत्तीमध्ये कोणत्या कंपनीला जगातील नंबर 1 कोऑपरेटिव्ह म्हणून स्थान देण्यात आले? NFLB, ONGCC, इफ्को, नाबार्ड. योग्य उत्तर आहे इफ्को. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड च्या 10व्या वार्षिक जागतिक सहकारी मॉनिटर अहवालाच्या 2021च्या आवृत्तीमध्ये जगातील शीर्ष 300 सहकारी संस्थांमध्ये नंबर 1 कोऑपरेटिव्ह म्हणून स्थान मिळवले आहे. 2020च्या आवृत्तीपासून त्याचे स्थान टिकून धरले आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 डिसेंबर, 5 डिसेंबर, 1 डिसेंबर, 3 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस स्वयंसेवकपणाची शक्ती आणि क्षमता साजरे करण्यासाठी 1985 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा दिवस म्हणून नियुक्त केला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने कैसरीय हिंद फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, त्रिपुरा. योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मोठ्या आणि चमकदार रंगाच्या कैसरीय हिंद फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करण्यास मान्यता दिली आहे. सध्या RBIच्या पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड चा एकूण निधी किती आहे? 451 कोटी रुपये, 614 कोटी, 525 कोटी, 250 कोटी. योग्य उत्तर आहे 614 कोटी. RBIच्या पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडचा एकूण निधी 614 कोटी रुपयावर पोहोचला आहे. नेक्स्ट, साहित्यासाठी 2021च्या JCB पुरस्काराचा विजेता कोण आहे? M मुकुंदन, T पद्मनाभन, P वलसाला, K सच्चिदानंदन. योग्य उत्तर आहे M मुकुंदन. मल्याळम लेखक M मुकुंदन यांनी लिहिलेल्या दिल्ली स्वालिलोकी या कादंबरीला साहित्यासाठी 2021चा JCB पुरस्कार मिळाला. नेक्स्ट, भारतातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तमिळनाडूमध्ये भारतातील पहिले खाद्य संग्रहालय सुरू केले आहे. नेक्स्ट, RBIने नॉन डिपॉझिट घेणाऱ्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या यांच्या मालमत्तेचा आकार किती आहे यासाठी अंतर्गत लोकपाल यंत्रणा सुरू केली आहे? 3000 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी, 5000 कोटी. योग्य उत्तर आहे 5000 कोटी. नॉन डिपॉझिट घेणारे NBFC ND च्या मालमत्तेचा आकार 5000 कोटी आणि त्याहून अधिक सार्वजनिक ग्राहक इंटरफेस आहेत. नेक्स्ट, फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कोणत्या बँकेने मुह बंद रखो नावाची मोहीम सुरू केली आहे? ICICI बँक, HDFC बँक, SBID, ॲक्सिस बँक. योग्य उत्तर आहे HDFC बँक. HDFC बँक लिमिटेडनं आंतरराष्ट्रीय फसवणूक जागरूकता सप्ताह 2021च्या समर्थनार्थ फसवणूक प्रतिबंधात्मक जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुह बंद रखो मोहिमेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. नेक्स्ट, बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी NCA चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? वीरेंद्र सेहवाग, VVS लक्ष्मण, अनिल कुंबळे, गौतम गंभीर. योग्य उत्तर आहे VVS लक्ष्मण. माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू VVS लक्ष्मण याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BBCI बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी NCA चे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, लडाखमधील जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य रस्त्याचा गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्स कोणत्या संस्थेला मिळाला आहे? TROB, BODC, TROD, BRC. योग्य उत्तर आहे BROD. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला लडाखमधील उमलिंगला पास येथे 19,024 फूट उंचीचा जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य रस्ता बांधण्यासाठी आणि ब्लॅक टॉप करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले.
नेक्स्ट, भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर कोणत्या वर्षीपर्यंत पुनर्निवड झाली? 2024, 2022, 2025, 2023. योग्य उत्तर आहे 2025. 2021 ते 25 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली आहे. नेक्स्ट, USB सिक्युरिटीज नुसार 2021-22 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती आहे? 9.5%, 10.5%, 8.5%, 11.5%. योग्य उत्तर आहे 9.5%. UBS सिक्युरिटीजने 2021-22 FY22 साठी भारतासाठी GDP वाढीचा दर 9.5% केला आहे. नेक्स्ट, संरक्षण मंत्रालयानं कोणत्या शहरात राष्ट्र रक्षा समर्पण पर्व आयोजित केले आहे? भोपाळ, सुरत, झाशी, वाराणसी. योग्य उत्तर आहे झाशी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे राष्ट्र रक्षा समर्पण पर्वचे उद्घाटन केले. नेक्स्ट, ICC पुरुष क्रिकेट समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण. योग्य उत्तर आहे सौरभ गांगुली. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची ICC बोर्डाच्या बैठकीत ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, NCC माजी विद्यार्थी संघटनेचे पहिले सदस्य म्हणून कोणाची नोंदणी केली जाईल? अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन. योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी NCC कॅडेट झाशी येथे राष्ट्र रक्षा समर्पण पर्वच्या समारोप कार्यक्रमादरम्यान NCC माजी विद्यार्थी संघटनेचे पहिले सदस्य म्हणून नाव नोंदणी करतील. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण दररोज 25 क्वेश्चन घेणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.